कर्जत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरण आता वेगळं वळण घेताना दिसत आहे। कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अहमद मुल्ला यांना टार्गेट करण्यात येत आहे। पीआय मुल्ला यांनी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका एकीकडे शासकीय वरिष्ठ अधिकारी यांनी ठेवला आहे, तर पीडित मुलीची दखल न घेणाऱ्या पीआय वरतीच कारवाईची मागणी होत आहे। मुल्ला तसा फार कर्तव्यदक्ष अधिकारी असं म्हणतो स्वतःला। या ठिकाणी साधे एनसी मॅटर होतात, त्या एनसी मॅटर बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे की कुठल्या एखाद्या केसमध्ये 5 वर्षापेक्षा कमी सजा होणार असेल तर त्यांना अटक करू नका। परंतु या ठिकाणी तो राजकारणाच्या माध्यमातून राजकीय पुढाऱ्यांच्या सहकार्यातून नको त्या ठिकाणी आपला अधिकार बजावतो। वास्तविक पाहता इतकं मोठं प्रकरण घडलं आहे, हे कर्जतला खऱ्या अर्थाने बेशरमपणाचा हा किंवा शरम वाटणारा हा प्रकार आहे। आणि हा शरम वाटणारा प्रकार जर घडला आणि त्या प्रकारामध्ये जर मुलांनी हे केलं नसेल तर माझं प्रामाणिक मत आहे की मुल्लासुद्धा मुली पळवण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी आहे आणि मुलाच्या अधिकारातून आणि मुल्लाचा या ठिकाणी धंदा आहे। मुल्लाची ही या ठिकाणी काही जाळी असतील विणलेली, मुल्लाचे जे गुन्हेगार आहेत सहकारी मुली पळून विकण्याचा धंदा करणार आहे, या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने शासनाने बारकाईने तपास करून मुल्लासारख्या गद्दार आणि घाणेरड्या अधिकाऱ्याला ताबडतोब सेवेतून निलंबित नव्हे तर सेवेतून त्याला बडतर्फ करावं, जेणेकरून असे प्रकार या ठिकाणी भविष्यकाळामध्ये घडणार नाहीत। आणि कर्जत तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं मुल्लाचा करू तेवढा निषेध थोडा आहे। या मुल्लाला ताबडतोब त्याच्यावर गुन्हा दाखल करून आजच्या आज त्याला अटक व्हावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे। त्या निवेदनामध्ये हेच म्हटलेलं आहे का महिला बाल कल्याण समितीने 2 आदेश पारित केलेला असताना 12 तारखेला दिला, 23 तारखेला दिला आणि त्या आदेशाची केराची जी टोपली त्यांनी जी केलेली आहे तर हा विषय चुकीचा आहे। तर आता मी निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनामध्ये सगळ्या ज्या मागण्या आहेत किंवा पोलीस निरीक्षकांच्यावरती कारवाई करावी किंवा ज्या मुलीला जो त्रास दिला आहे किंवा तिच्यावरती जो पीडित मुलीला तिच्यावरती जो बलात्कार झाला, तिच्यावर अन्याय झाला आहे, या सगळ्यांच्यावरती वेळेस कारवाई जर झाली नाही तर शिवसेना या ठिकाणी मोठं आंदोलन छेडणार आहे। याकरता वरिष्ठ पातळीवरती नीलमताई गोरे, जिल्हा प्रमुख म्हणजे आमदार मनोहर शेठ भोईर, शिवसेना गेले 2 दिवस आमच्या संपर्कात आहे आणि शिवसेना अशा अन्याय कधीच सहन करणार नाही मुलींच्या आणि महिलांच्या बाबतीमध्ये। त्यामध्ये हा आता मोठा संशोधनाचा प्रश्न आहे की आता पुढे काय कारवाई करता येते, शिवसेना आता वाट बघून आहे।